नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तिथे मी एक कोर्स लॉन्च केलेला आहे आणि कोर्स टायटल आहे बघा, एंटायर इंग्लिश ग्रामर. त्यामधील आपण लेसन नंबर 4 बघतो आहोत, ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइसच्या अंडरचा. आणि याचं टायटल आहे ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सिंपल पास्ट टेन्स. या अगोदरच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचे ऍक्टिव्ह मधील सेंटेन्सेस पॅसिव्ह मध्ये कसे टर्न करायचे, कसे चेंज करायचे बघितलं. तसंच पॅसिव्हचे ऍक्टिव्ह कसे करायचे व्हाईस वर्सा ते देखील बघितलं. आताच्या या सेशन मध्ये आपल्याला सिंपल पास्ट टेन्स मध्ये जे वेगवेगळे सेंटेन्सेस असतात त्याचं पॅसिव्ह कसं करायचं हे आपण इथे आता डिस्कस करणार आहोत. तर बघा, व्हॉट इज टू कव्हर इन दिस सेशन. आताचं आपण जे सेशन बघतो आहोत यामध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे. पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इन सिंपल पास्ट टेन्स. म्हणजे सिंपल पास्ट टेन्स मध्ये जे वाक्य असतील खालील प्रकारातील त्याचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस इथे कसं करायचंय ते आपण आता इथे समजावून घेणार आहोत. त्यामध्ये पॉझिटिव्ह ऑर अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस याचं पॅसिव्ह कसं करायचं, निगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत, पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत, निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत, WH टाईप पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत आणि WH टाईप निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. या सगळ्यांचं आपल्याला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं आहे सिंपल पास्ट टेन्स मधलं ते बघायचं आहे. आणि सगळ्यांनी एक समजून घ्यायचंय, जर तुम्हाला पॉझिटिव्ह और अफर्मेटिव्ह सेंटेन्सेसचं पॅसिव्ह कसं करायचं हे कळालं तर निगेटिव्ह लगेच लक्षात येणार. हे दोन्ही लक्षात आले तर तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह लक्षात येतील. आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह लक्षात आल्यानंतर तुम्हाला WH टाईपचं जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह आहेत ते देखील पटकन लक्षात येणार आहेत. तर सुरुवात करूया आपण. पॅसिव्ह व्हॉइस ऑफ असर्टिव्ह सेंटेन्सेस. असर्टिव्हचे दोन प्रकार पडतात, एक आहे पॉझिटिव्ह और अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस आणि दुसरा आहे निगेटिव्ह सेंटेन्सेस. तर सुरुवात करूया आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्सेसचं पॅसिव्ह कसं करायचंय सिंपल पास्ट टेन्स मधील वाक्यांचं. पॅसिव्ह व्हॉइस ऑफ पॉझिटिव्ह सेंटेन्सेस. हे सिंपल पास्ट टेन्स जो आहे याचं ऍक्टिव्ह स्ट्रक्चर काय आणि पॅसिव्ह स्ट्रक्चर काय. जेव्हा मी वर्ड्स यूज करतो आहे बघा, ऍक्टिव्ह स्ट्रक्चर किंवा पॅसिव्ह स्ट्रक्चर. स्ट्रक्चर म्हणजे काय की एखादं वाक्य त्या पर्टिक्युलर काळामध्ये कसं बनवायचं त्यालाच आपण स्ट्रक्चर किंवा फॉर्म्युला असं म्हणतो. आता यामध्ये बघा, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, V2 म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप आणि OB म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. सब्जेक्ट म्हणजेच जो ऍक्शन करतो तो, वर्ब सांगता आपल्याला कुठल्या काळामधले वाक्य आहे आणि ऑब्जेक्ट म्हणजे ज्यावरती ऍक्शन घडते किंवा जो ऍक्शन रिसीव्ह करतो तो किंवा ते काय असेल ते. तर V2 जे आहे हे सिंपल पास्ट टेन्स मध्येच यूज होतं, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. याचं पॅसिव्ह करताना कसं केलं जातं बघा, हा जो ऑब्जेक्ट आहे ऍक्टिव्ह मधला त्याचा आपल्याला न्यू सब्जेक्ट करावा लागतो. म्हणजे नवीन कर्ता त्याला म्हणतो चेंज करताना याचा पॅटर्न. त्यानंतर आपल्याला वॉज किंवा वर घ्यायचं या सब्जेक्ट नुसार. सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर आपल्याला वॉज घ्यायचंय आणि सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर आपल्याला वर घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे V2 दिलंय याचं आपल्याला इथे V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब करायचंय. त्यानंतर बाय घ्यायचंय आणि त्यानंतर न्यू ऑब्जेक्ट आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर आपण इथे काही एक्झाम्पल्स आता बघणार आहोत. बघा, पहिलं एक्झाम्पल काय आहे, ही लव्ड हिज पेट्स लॉट. समजून घ्यायचंय, वरच्या स्ट्रक्चर मध्ये सगळं बसवायचं आहे. ही झाला इथं सब्जेक्ट, लव्ड झाला V2, हिज पेट्स हे झालं ऑब्जेक्ट आणि अ लॉट एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला इथं मिळते. किती प्रेम करतोय तर करत होता तर खूप सारा ऍडव्हर्बियलचा पार्ट येतो तो. तर आता इथे या सांगितल्यानुसार या फॉर्म्युलानुसार काय झालंय की हिज पेट्सचं आपल्याला न्यू सब्जेक्ट केलाय. आता हिज पेट्स म्हटल्यानंतर पेट्स प्लुरल झालंय, त्यामुळे काय करायचंय आपल्याला हिज पेट्स नंतर वेअर घ्यायचंय. प्लुरल म्हणजे अनेक वचने, त्यामुळे WERE वेअर घ्यायचंय. त्यानंतर लव्डचं जे आहे लव्ड, इथे त्याचं V3 देखील लव्ड होतं. लव लव्ड लव्ड. अ लॉट बाय हिम आणि हे जे सब्जेक्ट आहे ही त्याचं इथे हिम होतं. या अगोदर जेवढे एक्झाम्पल्स मी घेतलेले आहे त्यामध्ये देखील मी एक्सप्लेन केलेलं आहे की कुठल्या पद्धतीनं कुठलं प्रोनाउन हे सब्जेक्ट मधलं ऑब्जेक्ट मध्ये जात असेल तर त्याच्यामध्ये चेंज कसा करायचा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. किरण झालं सब्जेक्ट, त्यानंतर रजिस्टर्ड झालं V2 आणि द कंप्लेंट झाला ऑब्जेक्ट
आता आपल्याला द कंप्लेंट पॅसिव्ह करताना आपल्याला काय करायचंय त्याचा इथे सब्जेक्ट केला. द कंप्लेंट द कंप्लेंट हे जे आहे सिंग्युलर आहे म्हणून इथे वॉज घेतलं. रजिस्टर्डचं V3 देखील रजिस्टर्डच होतं म्हणजे रेग्युलर वर्ब आहे. त्यानंतर बाय घ्यायचं आणि किरण हे नाव असल्यामुळं किरण नाव जसंच्या तसं ठेवायचं आहे. म्हणजे हे कसं चेंज होतं? द कंप्लेंट वॉज रजिस्टर्ड बाय किरण. थर्ड बघा, विमेन कलेक्टेड द ओल्ड युटेन्सिल्स. विमेन हे काय झालं? सब्जेक्ट आहे. कलेक्टेड V2 सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आणि द ओल्ड युटेन्सिल्स झालं ऑब्जेक्ट. आता याचं करायचं आपल्याला काय? द ओल्ड युटेन्सिल्स इकडे करायचं आपल्याला सब्जेक्ट. बघा, द ओल्ड युटेन्सिल्स, युटेन्सिल्स हे प्लुरल आहे, अनेक वचनी आहे म्हणून इथे वेअर घेतलं. आणि कलेक्टेडचं V3 देखील कलेक्टेडच राहतं म्हणजे कलेक्ट V1 कलेक्टेड V2 आणि कलेक्टेड V3 होतं. बाय विमेन जसंच्या तसंच आपल्याला इथे घ्यायचं आहे. त्याचं या सब्जेक्टचा इकडे ऑब्जेक्ट झालेला आहे म्हणजे कर्म झालाय. त्यानंतर बघा नंबर 4, द टीम झालं सब्जेक्ट, व्हिजिटेड झालं V2, द ऑर्फनेज झालं ऑब्जेक्ट. आता या ऑब्जेक्टचा इथे सब्जेक्ट केला द ऑर्फनेज, सिंग्युलर आहे, वॉज. त्यानंतर व्हिजिटचं व्हिजिट, व्हिजिटेड, व्हिजिटेड, V3 व्हिजिटेड, बाय, त्यानंतर द टीम. सेम हेच तुम्हाला सेंटेन्स 5, 6, 7, 8 ला आपण अप्लाय करू शकतो. बघा, इंडिया डिफिटेड पाकिस्तान इन द मॅच. आता इंडिया झालं सब्जेक्ट, डिफिटेड झालं वर्ब म्हणजेच V2, पाकिस्तान झालं ऑब्जेक्ट आणि हा जो पार्ट आहे हा प्रेपोजिशनल फ्रेजचा पार्ट आहे. इन द मॅच, द पाकिस्तान सिंग्युलर आहे, वॉज डिफिटेड, डिफिटेड, डिफीट झालं V1, डिफिटेड झालं V2 आणि डिफिटेड V3 देखील आहे. इन द मॅच याच्यानंतर घ्यायचं लगेच बाय इंडिया. नंबर 6 बघा, द एम्प्लॉईज वेलकम्ड द न्यू बॉस. द एम्प्लॉईज झालं सब्जेक्ट, वेलकम झालं तुमचं V2 आणि ऑब्जेक्ट कुठला आहे? द न्यू बॉस. आता द न्यू बॉसला इकडे सब्जेक्ट करायचंय. द न्यू बॉस सिंग्युलर आहे म्हणून वॉज. वेलकमचं वेलकम इथं V3 देखील त्याचं आहे. बाय कोण आहे? तर सब्जेक्ट काय आहे? द एम्प्लॉईज म्हणून इकडे त्याला ऑब्जेक्ट मध्ये द एम्प्लॉईज ठेवायचं आहे. त्यानंतर नंबर 7 बघा, वी क्लीन द ग्राउंड कम्प्लिटली. वी सब्जेक्ट, क्लीन V2 आणि द ग्राउंड जे आहे ऑब्जेक्ट आहे, कम्प्लिटली रियल आहे. त्यानंतर बघा, द ग्राउंड सुरुवातीला घ्यायचं, सिंग्युलर आहे म्हणून वॉज घ्यायचं आणि क्लीन्ड V3 आहे, थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब, कम्प्लिटली बाय वी नंतर काय घ्यायचं इथे? वीचं काय होतं? सब्जेक्टचं इकडे ऑब्जेक्ट होतो तो अस होतो. त्यानंतर बघा नंबर 8, आय रिपोर्टेड द इश्यू इमिडिएटली. आता यामध्ये द इश्यूज, आय रिपोर्टेड द इश्यूज इमिडिएटली मधलं द इश्यूज झालं काय? तर ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टचं झालं इकडे सब्जेक्ट. द इश्यूज प्लुरल आहे म्हणून वेअर. रिपोर्ट, रिपोर्टेड, V3 रिपोर्टेड इमिडिएटली बाय मी, आयचं होतं मी. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत पॅसिव्ह व्हॉइस ऑफ निगेटिव्ह सेंटेन्सेस. म्हणजे नकारार्थी वाक्य जर सिंपल पास्ट टेन्स मध्ये असेल तर त्याचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा आहे. तर सिंपल आहे बघा. स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे करता, डीड नॉट हे जे आहे हेल्पिंग वर्ब आहे. इथं डीड V2 घेतलंय ऑलरेडी म्हणून इथं V1 झालं. म्हणजे डीड नॉट हे जे आहे तुमचं हेल्पिंग वर्ब आहे. V1 काय आहे? मेन वर्ब आहे आणि OB ऑब्जेक्ट कर्म जे आहे हे काय आहे? तर इथलं कर त्याच्यावर ऍक्शन घडते ते. आता या ऑब्जेक्टचा न्यू सब्जेक्ट इकडे करायचा आहे. बरोबर, डीड नॉट जे आहे त्याचा चेंज इथे वॉज किंवा वर नॉट करायचा आहे. वॉज नॉट सिंग्युलर असेल, वर नॉट प्लुरल असेल. V1 चं इकडे आपल्याला V3 करायचंय. काय करायचंय? V3. त्यानंतर बाय घ्यायचंय आणि हा जो आपल्याला ऑब्जेक्ट दिसतोय त्याचं आपल्याला काय करायचंय? तर इकडे जाऊन याचा न्यू सब्जेक्टचा न्यू ऑब्जेक्ट करायचा आहे. तर आता बघा एक्झाम्पल्स. शी डिड नॉट प्रिपेअर फूड. शी झालं सब्जेक्ट, डिड नॉट झालं हेल्पिंग वर्ब, प्रिपेअर झालं V1 आणि फूड झालं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचा सब्जेक्ट करायचा आहे फूड, सिंग्युलर आहे, वॉज नॉट. प्रिपेअर्ड V3, प्रिपेअर्डचं V3 काय? प्रिपेअर्ड बाय हर. शीचं काय झालं इकडे? हर झालं. प्रत्येक वाक्याला तसंच अनालिसिस आपण करू शकतो. बघा, अनिल डिड नॉट कॉन्टॅक्ट द हायर ऑथॉरिटीज.
अनिल सब्जेक्ट डिडंट काय झालं इथे हेल्पिंग वर्ब कॉन्टॅक्ट V1 द हायर ऑथॉरिटीज झालेलं आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचा सब्जेक्ट करायचं. द हायर ऑथॉरिटीज हे प्लुरल आहे म्हणजे अनेक वचनी आहे. त्यामुळे वेअर नॉट कॉन्टॅक्टचं वित्री होतं कॉन्टॅक्टेड बाय अनिल ॲज इट इज नाव जे दिलेलं आहे ते इथे आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर विद्या डिड नॉट फिल द वॉटर टँक. यामध्ये विद्या जे आहे सब्जेक्ट आहे डिड नॉट हेल्पिंग वर्ब फिल V1 द वॉटर टँक जे आहे ते ऑब्जेक्ट आहे. तर यामध्ये या ऑब्जेक्टचा आपल्याला सब्जेक्ट करायचं आहे. द वॉटर टँक वॉज नॉट द वॉटर टँक हे जे आहे सिंग्युलर आहे म्हणून वॉज नॉट फिल्ड विथ 3 घेतलं बाय विद्या. लक्षात घ्या. त्यानंतर नंबर 4 बघा ही डिड नॉट फिक्स द वॉल फॅन प्रॉपरली. यामध्ये ही झाला सब्जेक्ट डिड नॉट हेल्पिंग वर्ब फिक्स V1 द वॉल फॅन झालं तुमचं ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टचं इकडे सब्जेक्ट करणं आहे आणि प्रॉपरली ऍडवर्ब आहे. आता द वॉल फॅन सिंग्युलर फॅन आहे एकच फॅन आहे म्हणून वॉज नॉट फिक्स विथ फिक्स प्रॉपरली त्यानंतर लगेच घ्यायचंय बाय हिम हिचं होतं हिम. त्यानंतर नंबर 5 बघा शी डिडंट प्लेस द ऑर्डर फॉर स्टेशनरी. शी झालं सब्जेक्ट डिडंट हेल्पिंग वर्ब प्लेस V1 द ऑर्डर फॉर स्टेशनरी हे जे आहे हे आहे ऑब्जेक्ट. द ऑर्डर आता या ऑब्जेक्टचा इकडे सब्जेक्ट केला. द ऑर्डर ऑफ स्टेशनरी वॉज नॉट सिंग्युलर आहे म्हणून वॉज नॉट ऑर्डर हे सिंग्युलर आहे. द ऑर्डर फॉर स्टेशनरी वॉज नॉट प्लेस बाय हर. त्यानंतर बघा द मॅनेजर डिडंट अलाउ द लेट कमर्स. द मॅनेजर सब्जेक्ट डिडंट झालं हेल्पिंग वर्ब अलाउ V1 आणि द लेट कमर्स जे आहे हे आहे ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्टचा सब्जेक्ट करायचं इकडे गेल्यानंतर पॅसिव्ह करताना द लेट कमर्स वर नॉट अलाउड. आता लेट कमर्स हे प्लुरल आहे म्हणून वर नॉट घेतलंय. अलाउड इन बाय द मॅनेजर. त्यानंतर बघा नंबर 7 दे डिड नॉट रिपोर्ट द प्रिन्सिपल. दे झालं सब्जेक्ट डिडंट झालं हेल्पिंग वर्ब रिपोर्ट झालं V1 द प्रिन्सिपल झालं ऑब्जेक्ट. द प्रिन्सिपल इकडे आता इकडे ऑब्जेक्टचा इकडे सब्जेक्ट होतो द प्रिन्सिपल सिंग्युलर आहे म्हणून वॉज नॉट रिपोर्टचं V3 रिपोर्टेड बाय देचं काय होतं इकडे गेल्यानंतर देम. शी डिडंट सिंग द सॉंग्स इन द कॉन्सर्ट. शी सब्जेक्ट डिडंट हेल्पिंग वर्ब सिंग V1 अँड द सॉंग्स आहे ऑब्जेक्ट आणि इन द कॉन्सर्ट हे काय दिलेलं आहे तर प्रेपोजिशनल नंतरची फ्रेज आहे. द कॉन्सर्ट मध्ये त्यांनी गाणे गायलेले नव्हते. आता तिने गाणे गायलेले नव्हते. आता बघा द सॉंग्स वर नॉट संग इन द कॉन्सर्ट बाय. आता हे ते सॉंग्स आहे इथे झालं ते सब्जेक्ट ऑब्जेक्टचं सब्जेक्ट. सॉंग्स अनेक वचन आहे म्हणून वर नॉट संग म्हणजे इथे सिंगचं V3 होतं सॉंग म्हणजे सिंग सॅंग संग इरेग्युलर वर्ब आहे आणि इथे शीचं जे आहे इकडे SHE सब्जेक्ट मधलं इकडे गेल्यानंतर त्या ऑब्जेक्ट मध्ये होतं. नेक्स्ट आपण आता बघूया की इंट्रॉगेटिव्हचं कुठल्या पद्धतीनं आपल्याला समजावून घ्यायचं आहे. बघा तर पॅसिव्ह व्हॉइस अँड इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस कशाचे आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह असणार आहेत. तर ते कसे करायचे चेंजेस आपण ते बघूया. द पॅसिव्ह व्हॉइस ऑफ पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह म्हणजे कसं स्ट्रक्चर असेल डीड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट असं वाक्य तयार होते. डीड झालं हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट झाला कर्ता V1 झालं क्रियापदाचे पहिले रूप ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. मग याचा पॅसिव्ह करताना काय करायचंय वॉज वर घ्यायचंय. हा जो ऑब्जेक्ट आहे याचा न्यू सब्जेक्ट करायचा आहे. हे जे V1 आहे त्याचं V3 करायचंय त्यानंतर बाय घ्यायचंय आणि हा जो सब्जेक्ट आहे त्याचा आपल्याला इथे काय करायचं आहे तर न्यू ऑब्जेक्ट करायचं आहे. तर बघूयात आता काही एक्झाम्पल्स जेणेकरून तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. काय दिलंय बघा Did he receive an appointment letter? Did helping verb he subject receive V1 an appointment letter एक complete आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचा सब्जेक्ट करणे an appointment letter काय आहे सिंग्युलर आहे म्हणून सुरुवातीला वॉज घ्यायचंय. इथे क्वेश्चनचा आन्सर नाही द्यायचा आहे आपल्याला. Did he receive an appointment letter? No, he did not receive किंवा yes he received an appointment letter असं नाही द्यायचं आहे. क्वेश्चनचा पॅसिव्ह म्हणजे इथे जर तुम्हाला ऍक्टिव्ह मध्ये क्वेश्चन असेल तर इकडे त्याचा पॅसिव्ह मध्ये क्वेश्चनच ठेवायचा आहे. म्हणजेच काय वॉज अन अपॉइंटमेंट लेटर रिसिव्ड बाय हिम. आता या हिचं इकडे हिम केलं रिसिव्हचं V1चं V3 काय होतं रिसिव्ड होतं तर असा चेंज होतो.
सेम पॅटर्न सगळ्याला आपलं लागू होतो. जसं की डीड अन अकाउंटंट रेज द क्वेरी. डीड हेल्पिंग वर्ब अन अकाउंटंट सब्जेक्ट रेज V1 द क्वेरी ऑब्जेक्ट. वॉज द क्वेरी. वॉज काय यूज केलंय? द क्वेरी सिंग्युलर आहे. रेजचा V3 रेज बाय अन अकाउंटंट. इकडे अन अकाउंटंट सब्जेक्ट आहे, इकडे नंतर तो ऑब्जेक्ट होतो. शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचा नाही. त्यानंतर बघा नंबर 3. Did the minister conduct the meeting? Did helping verb the minister subject conduct V1 the meeting object. Was the meeting conducted by the minister? आता इथे वॉज आपण काय केलंय? द मीटिंग झालं ऑब्जेक्ट, त्याचा इकडे केला सब्जेक्ट वॉज. मीटिंग सिंग्युलर आहे म्हणून वॉज केलं. वॉज द मीटिंग कंडक्टचं कंडक्टेड, त्यानंतर बाय घेतलंय. कंडक्टचं कंडक्टेड म्हणजे कंडक्ट V1 आणि कंडक्टेड V3 बाय द मिनिस्टर. काय झालं? इकडे सब्जेक्ट आहे, तो इकडे ऑब्जेक्ट झाला. डीड द चेअरमन सिलेक्ट द मेंबर्स. डीड हेल्पिंग वर्ब द चेअरमन सब्जेक्ट सिलेक्ट V1 द मेंबर्स ऑब्जेक्ट. द मेंबर्स इकडे आल्यानंतर सब्जेक्ट होतं. मेंबर्स अनेक आहेत म्हणून इकडे वेअर घेतलं. वेअर द सब्जेक्ट सिलेक्टचं V3 सिलेक्टेड बाय द चेअरमन. द चेअरमन तसंच्या तसं इथे राहील. त्यानंतर बघा डीड यू स्टील द गोल्ड रिंग्स. आता डीड हेल्पिंग वर्ब यू झाला सब्जेक्ट, स्टील झाला V1 द गोल्ड रिंग झाला ऑब्जेक्ट. द गोल्ड रिंग्स इकडे जे आहे ऑब्जेक्टचं इकडे सब्जेक्ट होतं. रिंग्स अनेक वचनी आहे म्हणून त्या अगोदर वेअर घेतलं. वेअर द गोल्ड रिंग. स्टील स्टोल स्टोलन V3 स्टोलन येतं बाय आणि हे जो सब्जेक्ट आहे यू त्याचं ऑब्जेक्ट इकडे होईल. यूचं यू राहतं ऑब्जेक्ट करताना. म्हणजे इकडे सब्जेक्ट जो आहे इकडे ऍक्टिव्ह मधला सब्जेक्ट इकडे पॅसिव्ह मध्ये ऑब्जेक्ट करताना यूला यू एच इट इज राहते. त्यानंतर बघा नंबर 6. डीड वी ऑफर हिम ॲज पर द रूल्स. डीड हेल्पिंग वर्ब वे आहे सब्जेक्ट ऑफर V1. हे काय दिसतंय? हिम दिसतंय ऑब्जेक्ट. ॲज पर द रूल्स हा समोरचा पार्ट आहे कॉम्प्लिमेंटरी पूरक ज्याला म्हणतो आपण. आता हिमचं ही होणार आहे. हिच्या अगोदर आपल्याला घ्यायचं वॉज. वॉज ही ऑफर्ड. ऑफरचा V3 ऑफर्ड ॲज पर द रूल्स बाय अस. हुईचं अस होतं ऑब्जेक्ट मध्ये. तसंच नंबर 7. डिड यू रेकॉर्ड द व्हिडिओज. वर द व्हिडिओज रेकॉर्डेड बाय यू. Did they support the children? Were the children supported by them? तर अशा पद्धतीने आपण इथे पॅसिव्ह व्हॉइस ऑफ पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस बघितला. आता आपण बघणार आहोत पॅसिव्ह व्हॉइस ऑफ निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस काय आहेत. आता याला हा जर कळाला असेल फक्त या डीडला नॉट लावलेलं आहे, झालं त्याचं निगेटिव्ह बघा. इथे डिडंट केलंय, स्ट्रक्चर ऍक्टिव्ह, सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट बरोबर. हे झालं हेल्पिंग वर्ब. सब्जेक्ट करता V1 क्रियापदाचे पहिले रूप ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आता इकडे करताना काय करायचं? त्याला वॉजंट किंवा वेरंट जसा सब्जेक्ट आला तसं घ्यायचंय. हा जो ऑब्जेक्ट आहे त्याचा न्यू सब्जेक्ट करायचा आहे. हा जो V1 आहे त्याचा आपल्याला V3 करायचा आहे. त्यानंतर बाय घ्यायचंय आणि हा जो सब्जेक्ट दिसतोय त्याचा आपल्याला इकडे न्यू ऑब्जेक्ट करायचा. तर बघा सगळ्यांनी कशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे. तर डिडंट यू इन्फॉर्म द स्टुडंट्स. आता इथे यू झाला सब्जेक्ट, इन्फॉर्म झालं V1. आता हे डिडंट झालं हेल्पिंग वर्ब, यू झाला सब्जेक्ट, इन्फॉर्म झालं V1 आणि द स्टुडंट झालं ऑब्जेक्ट. आता द स्टुडंटचे प्लुरल आहे, याचा आपल्याला या ऑब्जेक्टचा सब्जेक्ट करायचा म्हणून इथे घेतलं वेरंट किंवा वेअर द स्टुडंट्स नॉट असंही म्हणू शकतो आपण. म्हणजे वरला एनटी लावलं याचा अर्थ हे इथेच पाहिजे असं नाही. वर द स्टुडंट्स नॉट इथे देखील टाकू शकतो आपण. सो वेअरंट द स्टुडंट्स इन्फॉर्म्ड. V1चं V3 काय होतं? इन्फॉर्मचं इन्फॉर्म बाय यू या सब्जेक्टचा इकडे ऑब्जेक्ट झालेला आहे. सेकंड एक्झाम्पल बघा. डिडंट द फार्मर्स प्लो द फार्म्स. परत हेल्पिंग वर्ब द फार्मर सब्जेक्ट, प्लो V1 प्लो म्हणजे नांगरणे अँड द फार्म्स म्हणजे काय? शेती ज्याला म्हणतो आपण. वरंट द फार्म्स. फार्म्स हे प्लुरल घेतलं इथे म्हणून प्लोड. प्लोचा प्लोड बाय द फार्मर्स. फार्मर्स इकडे सब्जेक्ट आहे, फार्मर्स इकडे तो ऑब्जेक्ट मध्ये येतं ना, द फार्मर्सच आहे. डिडंटशी अप्लाय द फॉर्म्युला. आता इथे कसं केलंय बघा, परत समजावून घ्या. डिडंट झालं हेल्पिंग वर्ब, शी झालं सब्जेक्ट, अप्लाय V1 द फॉर्म्युला ऑब्जेक्ट. आता द फॉर्म्युला हे जे आहे इकडचा ऑब्जेक्ट इकडे सब्जेक्ट होतो. द फॉर्म्युला सिंग्युलर आहे म्हणून वॉजंट.
अप्लायचं वी थ्री अप्लाइड बाय घेतलं आणि शीचं इकडं सब्जेक्ट मधलं इकडे ऑब्जेक्ट मध्ये काय होतं सेम फॉर अदर सेंटेन्सेस. डिडंट द शॉपकीपर कीप द बिल, वॉजंट द बिल केप्ट बाय द शॉपकीपर. त्यानंतर डिडंट राधा चीट राघव. आता डिडंट हेल्पिंग वर्ब राधा सब्जेक्ट चीट व्ही वन राघव ऑब्जेक्ट. राघव सुरुवातीला घेतलं इथे म्हणून इथे वॉजंट झालं. राघव एकाच व्यक्तीचं नाव आहे म्हणून वॉजंट. वॉज घेतला आपण वॉजंट. राघव चीटचं वी थ्री चीटेड बाय राधा. जो सब्जेक्ट इकडे आहे तो ऑब्जेक्ट इकडे राधाचं नाव तसंच तसं राहील. त्याला हर करायचं नाही हे लक्षात घ्या. त्यानंतर डिडंट द टीचर एक्सप्लेन दिस लेसन्स. यामध्ये डिडंट हेल्पिंग वर्ब द टीचर सब्जेक्ट एक्सप्लेन व्ही वन दिस लेसन्स ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचा इकडे झाला सब्जेक्ट. दिस लेसन्स प्लुरल आहे म्हणून इकडे घेतलं वरंट. वरंट दिस लेसन्स. एक्सप्लेनचं इथं त्याला एक्सप्लेन्ड विथ थ्री बाय द टीचर. द टीचरचं द टीचर ठेवायचं. नंबर 7 डिडंट वी इन्सल्ट हिम पब्लिकली. डिडंट हेल्पिंग वर्ब वी सब्जेक्ट इन्सल्ट वी वन हिम ऑब्जेक्ट. पब्लिकली जे आहे हे ऍडव्हर्बियल आहे. कसं इन्सल्ट केलं तर पब्लिकली म्हणजे याच्याविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देता येतं. त्यानंतर बघा हिमचं इकडे ही होत आहे. वॉजंट केलं कारण ही आहे म्हणून इथे वॉज घेतलंय. वॉजंट ही इन्सल्टचं वी थ्री इन्सल्टेड पब्लिकली बाय अस. वीचं इकडे काय होतंय अस होतो ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये. लास्ट सेंटेन्स काय दिले बघा डिडंट द न्यू लॉज हॅम्पर द सोसायटी. आता न्यू लॉज म्हटलं अनेक आलेत म्हणून इथे काय केलं आपण द न्यू लॉज हे काय झालं subject hamper v1 and the society object. Wasn't the society hampered by the new laws? परत सांगतोय wasn't the society hampered by the new laws असं त्याचं आन्सर होतं. तर अशा पद्धतीनं निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्हचं कसं चेंज करायचं ते आपण बघितलेलं आहे. आता आपण बघणार आहोत डब्ल्यूएच टाईप पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेसचा पॅसिव्ह कसं करायचं. डब्ल्यूएच टाईप वर्ड प्लस डीड प्लस सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट. डब्ल्यूएच टाईप वर्ड्स माहिती आहे वाय असेल वेन असेल हाऊ असेल वेअर असेल विच असेल हु असेल व्हेन असेल हे सगळे जे आहेत काय आहेत डब्ल्यूएच टाईप वर्ड्स. आणि जसं तुम्हाला गरज असेल त्या कॉन्टेक्स्ट नुसार आपण त्याला यूज करत असतो. आता याचा चेंज करताना डब्ल्यूएच टाईप वर्ड सुरुवातीलाच घ्यायचा आहे. त्यानंतर वॉज ऑब्लिक वर घ्यायचंय. जे काय प्लुरल असेल सिंग्युलर असेल सब्जेक्ट त्यानुसार घ्यायचंय. त्यानंतर न्यू सब्जेक्ट व्ही थ्री म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब बाय आणि न्यू ऑब्जेक्ट. हा ऑब्जेक्ट आहे याचा करायचा इकडे सब्जेक्ट. हा जो सब्जेक्ट आहे याचा करायचा इकडे न्यू ऑब्जेक्ट. आणि हे जे व्ही वन आहे याचं करायचं आपल्याला इकडे व्ही थ्री म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. बघा वाय डिड यू बीट हर. वाय झालं डब्ल्यूएच टाईप वर्ड. डीड झालं हेल्पिंग वर्ब. बघा त्यानंतर यू झालं सब्जेक्ट. बीट झालं व्ही वन आणि हर झालं ऑब्जेक्ट. आता वाय जसंच्या तसं सुरुवातीला. आता हर इथं ऑब्जेक्ट मध्ये बरोबर मग त्याचं शी होतं इथे सब्जेक्ट मध्ये आणायचं तर शीला आपण काय वापरतो नंतर वॉज म्हणून याच्या अगोदर वॉज घेतलं. वाय वॉज शी. बीटचा व्ही थ्री बिटन अँड बाय हे यू जे दिसतं या सब्जेक्टचा इकडे ऑब्जेक्ट होतो यू. लक्षात आलं असेल कुठल्या पद्धतीने याचं अनालिसिस आपल्याला करायचं आहे. त्यानंतर बघा वेन डिड आय डिसीव देम. डब्ल्यूएच टाईप वर्ड हेल्पिंग वर्ब आय इज सब्जेक्ट डिसीव इज व्ही वन देम इज ऑब्जेक्ट. वेन जसंच्या तसं ठेवायचंय आणि दे घ्यायचं इथं देमचं दे होतंय म्हणून इथे वर आलं. वेन वर दे डिसिव्हचं वी थ्री डिसिव्ड बाय मी. आयचं इथे सब्जेक्टचं इकडे ऑब्जेक्ट मध्ये मी होतं. हाऊ डिड यू मॅनेज द बॉस. हाऊ वॉज द बॉस मॅनेज बाय यू. त्यानंतर वेअर डिड यू हाईड द बुक्स. वेअर डब्ल्यूएच टाईप वर्ड डिड हेल्पिंग वर्ब यू सब्जेक्ट हाईड व्ही वन द बुक्स ऑब्जेक्ट. आता वेअर जसंच्या तसं ठेवायचं. द बुक्स ऑब्जेक्ट आहे इकडे इकडे त्याला सब्जेक्ट मध्ये आणायचंय. मग द बुक्स प्लुरल आहे म्हणून इथं वेअर घ्यायचंय. हाईडचा व्ही थ्री हिडन बाय यूचं इथे जे आहे सब्जेक्ट तो ऑब्जेक्ट मध्ये आणताना यू ठेवायचा आहे. वाय डिड युअर सिस्टर स्लॅप यू. आता इथे वायचं डब्ल्यूएच टाईप वर्ड डीड हेल्पिंग वर्ब युअर सिस्टर सब्जेक्ट स्लॅप व्ही वन यू ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्टचं सब्जेक्ट करायचंय यू जे आहे म्हणजे वाय जसंच्या तसं सुरुवातीला डब्ल्यूएच टाईप वर्ड यूच्या अगोदर वेअर घेतलं. स्लॅपचं व्ही थ्री स्लॅप्ड बाय युअर सिस्टर जे आहे सब्जेक्ट इकडचा तो इथं आल्यानंतर तो ऑब्जेक्ट होतो. वेन डिड प्रज्वल कम्प्लीट द टास्क. आता वेन डिड प्रज्वल कम्प्लीट द टास्क मध्ये वेन झाला डब्ल्यूएच टाईप वर्ड डीड हेल्पिंग वर्ब प्रज्वल
सब्जेक्ट कंप्लीट V1 द टास्क ऑब्जेक्ट. वेन जसं त्या तसं घ्यायचंय. द टास्क सिंग्युलर आहे. ऑब्जेक्टचं इकडे सब्जेक्ट झालं. सिंग्युलर असल्यामुळे वॉज घेतलं. कंप्लीटचं कंप्लीटेड झालं. बाय प्रज्वल सब्जेक्टचं नाव जे आहे नाव तसंच्या तसं ठेवायचंय. आता आपण बघणार आहोत निगेटिव्ह WH टाइप इंट्रॉगेटिव्ह. थोडे व्हिडिओज मोठे होत आहेत, पण यामध्ये तुम्हाला अनेक एक्झाम्पल्स दिल्यामुळे याचा फायदा होणार आहे. मी जर फक्त एक एक्झाम्पल घेऊन जर एक्सप्लेन केलं असतं तर 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पॅसिव्ह व्हॉइस कशाचं संपलं असतं, तर सिंपल पास्ट टेन्स. पण माझा उद्देश जो आहे तो विद्यार्थ्यांना डिटेलमध्ये कोर्स देणं आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स ज्याला आपण म्हणतो. पॅसिव्ह व्हॉइस ऑफ WH टाइप निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस. ऍक्टिव्ह स्ट्रक्चर, पॅसिव्ह स्ट्रक्चर. WH टाइप वर्ड घ्यायचा आहे, डिडंट घ्यायचा हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट V1 आणि ऑब्जेक्ट. त्यानंतर याचा पॅसिव्ह करताना WH टाइप वर्ड सुरुवातीलाच. वॉजंट किंवा वेरंट यापैकी एक सब्जेक्ट नुसार. न्यू सब्जेक्ट घ्यायचा आहे. हा जो ऑब्जेक्ट आहे याचा न्यू सब्जेक्ट करायचा आहे. हे V1 दिसतंय, याचं इथे V3 करायचंय. बाय घ्यायचंय आणि हा जो इकडचा सब्जेक्ट दिसतोय ऍक्टिव्ह स्ट्रक्चर मधला, त्याला आपल्याला इथे काय करायचंय, तर न्यू ऑब्जेक्ट करायचंय. बघा, फर्स्ट बघा, YWH टाइप वर्ड, डिडंट हेल्पिंग वर्ब, यू इज सब्जेक्ट, अटेंड इज V1 आणि द सेशन इज ऑब्जेक्ट. आता द सेशन इकडे आणला आपण सब्जेक्ट मध्ये पॅसिव्ह करताना. WH टाइप वर्ड जसा तसा. वाय वॉजंट द सेशन काय आहे सिंग्युलर म्हणून वॉजंट घेतलं. अटेंडेड बाय यू अँड क्वेश्चन मार्क. त्यानंतर वेन डिडंट आय ओबे माय पॅरेंट्स. वेन WH टाइप वर्ड, डिडंट हेल्पिंग वर्ब, आय सब्जेक्ट, ओबे V1, माय पॅरेंट्स ऑब्जेक्ट. सो वेन जसंच्या तसं घ्यायचंय. वेन, आता माय पॅरेंट्स म्हटल्यानंतर प्लुरल आले, आय आणि वडील दोघे, म्हणून वेरंट ओबेचं ओबेड बाय मी. आयचं काय होतं इथे मी. त्यानंतर वेअर डिडंट दे हेल्प अस. यामध्ये वेअर झाला WH टाइप वर्ड, डिडंट हेल्पिंग वर्ब, दे झाला सब्जेक्ट, हेल्प V1, अस झाला ऑब्जेक्ट. आता बघा, वेअर सुरुवातीला जसं त्या तसं WH टाइप वर्ड. वेरंट, कारण इथे अस आपल्याला इकडे वी करायचं, इथला ऑब्जेक्ट इकडचा सब्जेक्ट, म्हणून वेरंट वी. हेल्पचं हेल्प बाय, देचं होतं देम. नंतर बघा, सेम आपल्याला अनालिसिस करता येतं. हाऊ डिडंट शी ऑब्झर्व द मिस्टेक. हाऊ वॉजंट द मिस्टेक ऑब्झर्वड बाय हर. Why didn't you print the thesis? Why wasn't the thesis printed by you? आणि who didn't solve these problems? By whom? whoचं काय होतं? By whom weren't these problems solved? यामध्ये गॅप आहे. प्रॉब्लेम सॉल्व, हे दोन वेगवेगळे वर्ड्स आहेत. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आताच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस ऑफ सिंपल पास्ट टेन्स, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स मध्ये जर वाक्य असतील, मग ते पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रॉगेटिव्ह कुठल्याही प्रकारचं असू द्या, त्याचा कसा चेंज करायचा हे आपण आता इथं डिस्कस केलेलं आहे. नक्कीच याचा तुम्हाला फायदा होणार आहे. थँक यू फॉर अटेंडिंग दिस सेशन.